हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी हा PYQ बघा. काय विचारलं गेलं आपला की किती % ऑफस्प्रिंग जे आहे ते सिकल सेल ॲनिमिक कॅरियर असणार आहे जर दोघंही पॅरेंट्स आपला हेटेरोझायगस कॅरियर बघायला मिळाले तर. बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे MCQ त्रास देतात, पण मित्रांनो हे MCQ जे आहे ते मार्क कमवण्याचा सगळ्यात सोपा उपाय असतात. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर सांगा. चला पटकन उत्तर शोधूया. काय करावं लागेल सगळ्यात पहिले आपल्याला की एक मेल आणि एक फिमेल पॅरेंट कन्सिडर करावा लागेल. त्यानंतर त्यांचे जिनोटाइप जे ते लिहावे लागतील. सो HBA, HBS, HBA, HBS हा जिनोटाइप आला. दोघंही अलील वेगळे वेगळे आहेत कारण की कंडिशन कशी दिलेली आहे, हेटेरोझायगस आहे. कॅरियर साठी दोघंही जीन्स जे आहेत ते वेगळे वेगळे बघायला मिळतात. HBS हा जो जीन आहे हा सिकल सेल ॲनिमिक जीन आहे जो ऑफस्प्रिंग कॅरी करत असतो. बरोबर आहे. मग पुढे काय करावं लागेल सर, यांचे गॅमेट लिहावे लागतील. सो HBA एक गॅमेट, HBS दुसरा गॅमेट, त्याच्यानंतर इकडेही HBA एक गॅमेट, HBS दुसरा गॅमेट. मग यांचं काय करावं लागेल, फ्युजन करावं लागेल. सो HBA हा पहिला ऑफस्प्रिंग आला. देन HBA, HBS हा दुसरा ऑफस्प्रिंग आला. देन इकडचा क्रॉस करूया, HBA, HBS हा तिसरा ऑफस्प्रिंग आला. आणि देन लास्ट वन HBS आणि याच्या खाली लिहितो मी HBS असं. ओके. सो अशा प्रकारचे ऑफस्प्रिंग्स आपल्याला येताना बघायला मिळतात. काय रिझल्ट आला, सगळ्यात पहिला जो आहे याच्यामध्ये दोघंही A असं लिहिलं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये आपला नॉर्मल कंडिशन बघायला मिळते, RBC नॉर्मल आहे. दोन ऑफस्प्रिंग HBAS, HBS असे बघायला मिळतात आणि हे दोघंही मेंबर कसे आहेत, पॅरेंट्स सारखेच आहे म्हणजे कॅरियर आहेत. शेवटचा जो मेंबर आहे तो थोडासा वेगळा आहे. HBS असा जिनोटाइप आहे आणि हाच लीदल जिनोटाइप आहे. याला सिकल सेल ॲनिमिया होणार आहे. सो अशा प्रकारचे ऑफस्प्रिंग बघायला मिळाले. जर 4 ऑफस्प्रिंग आहेत यांना आपण 100% ऑफस्प्रिंग मानलं तर त्यानुसार पहिला जो आहे तो 25% झाला. म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर 25% आले नॉर्मल, बरोबर आहे. पुढचे 2 हे 50% झाले म्हणजे 50% झाले कॅरियर आणि शेवटचा हा 25% उरला सिकल सेल ॲनिमिक म्हणजेच लीदल जीन. आन्सर आला आमचं 25% ऑफस्प्रिंग लीदल सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन असणार आहेत. सो असे MCQ जे आहे ते बऱ्याच वेळा विचारले जातात आणि अशाच सोप्या सोप्या टिक्ससाठी बायनेक्स अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि बायनेक्स अकॅडमीचं एक YouTube चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा. तिथेही तुम्हाला लॉंग व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.